योग अँड त्याच्या समवेत असेल चेतन. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅचला सुरुवात होतोय. डीसी अमरापूर विपक्ष AK1000 दुर्बेश. हलक्या हाताने सॉफ्ट हाताने करण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल का? यस, एक धाव परिपूर्ण केली जाते आणि श्रीगणेशा केला जातोय. तो टीम डीसी अमरापूर या संघाचा आपण पाहू शकताय. डीसी अमरापूर विपक्ष AK1000 दुर्बेश या दोन संघांमधली पहिल्या फेरीतली अंतिम लढत असेल. सुपर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहू शकतायत. एकविरा चषक साखरे 2024 एक शानदार डौलदार आयोजन आपण पाहू शकता असणारी स्पर्धा. एकमेव स्पर्धा जिथे 6 षटक संध्याकाळच्या 17 पर्यंत असतात. फक्त 8 संघ एका दिवसात. यंदाचं वर्ष पाहिलं तर सलग 9 दिवस चालणारी स्पर्धा असेल. गोलंदाज गोलमार्ग पुन्हा एकदा एक धाव येथे परिपूर्ण केलेल्या अंडर टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येते. सिंगलने धावफलक 2 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. तुमच्या समवेत जोडले जातील अजितजी पाटील सर. प्रणव मायकोपचा एक गोड आवाज. हिंदीमध्ये मात्र चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर समीर. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिडविकर सीझन मध्ये तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 3 चेंडूच्या समाप्तीच्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 3 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पटेल नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. पटेल नेटवर्कची टीम मात्र जबरदस्त कामगिरी करताना साहिल पाटील, तदनंतर कॅमेरामॅन कपिल, तदनंतर आमचे स्कोरर नेहमी जबरदस्त मोठमोठ्या कमेंटमध्ये चांगला लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपण ऐकू शकतायत. धावसंख्या आपण पहिली तर 4 धावा या फलकावर. प्रत्येक चेंडूवर सिंगल येत आहे. सुपर चांगली कामगिरी करतोय हा गोलंदाज समीर. हा गोलंदाज आपण पाहू शकतात. गोलंदाज मार्कवर 2 अनफिल्ड पंच विरल नायर सर अँड अजित म्हात्रे सर अशी पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 4 धावा. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. कारण आपण पाहिलं तर पॉवर प्लेचे पहिलं षटक मार्गस्थ असताना समीर पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर स्विच चिट करण्याचा प्रयत्न केला आहे. एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. एक धाव एकेरीने धावफलक पुढे जाईल. 5 चेंडूची समाप्ती केली. 5 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक पहिला मार्गास आहे. समीरचं कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी हाताळतोय. सुंदर गोलंदाज प्रत्येकरण पाहायला मिळतंय. चेंडू फेकलेत 5 चेंडू मग धावा खर्च केल्यात 5. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक टिपवरनं पुढे येतोय. त्यात एक धाव इथे परिपूर्ण केलाय. मिसफिल्ड होते आणि चेंडू होतोय फरार. सी मार्शा पार येतोय चौकार. षटक क्रमांक 1 समाप्त झाले आणि धावसंख्या आपण पाहिली डीसी अमरापूर हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 9 धावा बिन बाद. विशाल डीजे विशाल डीजे विशाल सहर्ष स्वागत असेल. एकविरा चषक साखरे 2024 हा रणसंग्राम आपण पाहू शकतायत. सुपर आयोजन नियोजन असणारी एकमेव स्पर्धा आपण पाहू शकतायत. आमच्या समेत अजितजी पाटील सर जोडले जातील. चांगलं हिंदीमध्ये मात्र स्पेशालिस्ट चांगलं समालोचन करतायत आणि सध्या हिंदी मराठी असं कॉम्बिनेशन सध्या असेल. कारण आपण सामना पाहिला तर 4था सामना चालू आहे. 1 षटकाची समाप्ती झाली. 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. येस थँक्यू. वळूया मॅच कडे. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर. 9 रन्स वन स्कोर कार्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला चेंडू. ओ यावेळेला शेवटच्या क्षणी पॉप इन क्रीजचा यूज करत फलंदाज आपण बघताय साईकडे आहेत सहयोग. थोडस कट करण्याचा इरादा होता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग डॉमिनेट केले. या ठिकाणी आपण बघताय सहयोगला डॉट बॉल आलाय. कुट 60. षटक क्रमांक दुसरा चेंडू. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज याही वेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. गोलंदाज आहेत सूरज. अप्रतिम क्लास. एक
लेफ्ट हँड बॅटरला मात्र जगडून ठेवलं इथे. जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र चेतन सांगताना स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत संयोग, की तुम्हाला कसं खेळायचंय हा विचार महत्वाचा आहे. संयोग मात्र संयोग देतील आणि आपल्या लेफ्ट हँड बॅटरची पॉवर, ताकद, क्षमता, स्ट्रेंथ सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतील सूरजच्या अगेन्स्ट पुढच्या चेंडूवरती. इथे मात्र चेंडूला ऑन साइडला एक्झिक्यूट केले गेले. डीप काऊ कॉर्नरला चेंडू मात्र वेगाने जातोय, थोडंसं फंबल. चेतन मात्र दुसरी धाव कंप्लीट करताय. दॅट्स अ ब्युटी ऑफ चेतन पाटील. धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाईल, पोहोचले 11 वरती, डबल फिगर विदाउट लॉस. संयोग मात्र एक हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु सूरजची असलेली लेंथ लाईन त्याला जखडून ठेवताना त्याच्यावरती थोडंसं प्रेशर कन्वर्ट करतोय आणि खासीत राहिले फ्रंट लाईन बॉलरची मिस्टर सूरज. चौथा चेंडू घेऊन पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. याही वेळेला मात्र चेंडू मिडॉनला एक्झिक्यूट केलाय. धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल जखडून ठेवलं गेले. पॉवर प्ले मध्ये गोलंदाज एक अप्रतिम गोलंदाजी दाखवताना एक थाउजंड्स दुर्वेश कडनं सुंदर गोलंदाजी. मिस्टर सहयोग या वेळेला मात्र बॅट चेंज करतील. जा लवकर. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 11. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. काय म्हणाल नितीन पाटील? ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय मिस्टर सूरज एक अप्रतिम लेंथ लाईन सहयोग सारख्या हार्ड हिटर बॅटरला मात्र थांबवून ठेवलंय स्ट्राईक वरती. काय म्हणाल? यस, सूरजचं कौतुक करावं लागेल. सूरजने आतापर्यंत चेंडू फेकले 4 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे आणि बंधन आहे, रिस्ट्रिक्शन आहे, परंतु सुपर कामगिरी करतोय सध्या. सूरजचं कौतुक करावं लागेल. पुढचा चेंडू बॅट बदलल्यानंतर मात्र पुन्हा मिडॉनला एक्झिक्यूट करताना चेंडू लॉंग ऑनचा खेळाडू येते थोडासा डीप काऊ कॉर्नर कडे आणि तदवर सिंगल कंप्लीट करताना धावा स्कोर कार्ड वरती 12 विदाउट लॉस. शेवटचा चेंडू यावेळेला चेतन पाटील. चेतन पाटील यावेळेला आपण बघतायत एकविरा चषक साखरे 2024 नेत्रदीपक अभूतपूर्व सोहळा. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी मात्र स्पोर्ट्स शूज आम्हाला सौजन्य केलेले आहेत आणि इथे मात्र स्वेर एक अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. षटकाची झाले इथे समाप्ती आणि त्यानंतर धावा स्कोर कार्ड वरती 12. तर आपण बघतो एकविरा चषक साखरे 2024 वर्ष 15वे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज आम्हाला सौजन्य प्रोव्हाइड केलेत. सन्माननीय श्री सचिनजी पाटील, सचिन दादा चलसार यांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला सौजन्य अयुध स्पोर्ट्स मनोर श्री मयूरजी पष्टे सर, थँक्यू. त्यानंतर मालिकावीर एक आकर्षक बॅट सौजन्य श्री रोहनजी गावड एडवंड ओमकार बॉईज, थँक्यू. आम्हाला एक अप्रतिम रित्या सहकार्य करताना आम्ही सर्व आमचे दाते जे आम्हाला या ठिकाणी चांगलं सहकार्य करतात त्यांचं आम्ही इथे आभारी आहोत. थँक्स बिहाफ ऑफ द कमिटी, बिहाफ ऑफ द ऑनरेबल रुपेश नरेश पाटील सर. मालिकावीर सायकल 2016 साठी आम्हाला प्रोवाइड केलंय सौजन्य श्री सचिन जी नरहरकिनी साहेब सोनावे. कहते ना दिल की अगर अमीरी हो तो साइकिल पर भी आप खुशियां मना सकते हो, वरना महंगी कारों में हमने लोगों को रोते हुए देखा है. तर ती सायकल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मॅन ऑफ द सिरीजची आदरणीय सचिन नरहरकिनी साहेब सोनावे यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी प्रोव्हाइड केले. ओटू नितीन पाटील, थँक्यू. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. 12 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा समीर गुलजे मार्कवर आला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉन रिझन मध्ये होतोय. धावा इथे रोखण्याचं काम सध्या केलंय. मागच्या षटकाचा विचार केला अजित सर तर सूरजने धावा खर्च केल्यात फक्त 3 धावाने. ते पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं, त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर कामगिरी केलंय. न्यूमॅन गोलंदाजी मार्कवर समीर वैयक्तिक दुसरं षटक सहयोग. ओ याही वेळेला सहयोगला केले डॉमिनेट. चांगली गोलंदाजी. चेतन पाटील मात्र सहयोग न सांगतायत की तुम्हाला इथून चार्ज व्हावं लागेल. समय अब धीरे धीरे निकलता जा रहा है और समय की मांग और वक्त का तकाजा कहता है कि यहाँ पे रन आने आवश्यक है, जिससे हमरापुर टीम को
क्योंकि यहाँ से अगर रन्स नहीं आएंगे तो गेंदबाज जब वो फील्डिंग के लिए जाएंगे उनको साइकोलॉजी एडवांटेज, जिसे मानसिक आधार कहते हैं, वो नहीं मिलेगा, वो टेंशन में आ सकती है टीम। इसलिए सहयोग को चार्ज होना पड़ेगा। लेकिन समीर की क्या गेंदबाजी है, काबिल तारीफ। अगली गेंद एक बार फिर, इस बार शॉर्ट बॉल हुक किया है गेंद को, गेंद जाएगी इस समय फाइन लेग में। जब तक गेंद को फील्ड किया जाए 2 रन होंगे कंप्लीट। थ्रो जरूर आएगा लेकिन 2 रन होते हुए कंप्लीट, स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन्स के ऊपर। तर प्रथम क्रमांकाचं चषक 2016 मध्ये आम्हाला सौजन्य केले आदरणीय गौरवजी चंद्रकांत तारे साहेब, GD दादा माकणे यांच्या माध्यमातून। द्वितीय क्रमांकाचं चषक सौजन्य श्री प्रजयजी दशरथ पाटील गिरेले गावातील एक अनमोल रत्न। आणि तृतीय क्रमांकाचा चषक सौजन्य आदरणीय विश्वनाथ दत्तात्रय पाटील साखरे। इथे मात्र प्रॉपर हुक करण्याचा प्रयत्न आहे, मिस टाइम शॉट, बॉल हवेमध्ये आणि झेल धरतीला दान। झेल सोडलाय, इथून सहयोगाला मिळालेला जीवनदान नितीन पाटील किती धावामध्ये कन्वर्ट करतील ते। येस, येणारे चेंडू दर्शवतील, येणारे वेल दर्शवेल। तत्पूर्वी जाऊया धावसंख्या आपण पाहिले 15 रन स्कोर कार्ड। पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच। इथे मात्र झेल निसटला गेलाय, कोणी जाणून बोलतो झेल सोडत नाहीये, पण तो झेल निसटला गेलाय। आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 15 रन्स 15 धावा या स्कोर कार्डवर। षटक क्रमांकात 3 मार्गस्थ आहे आणि चेंडूचा विचार केला तर फेकून जाईल चेंडू 4, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे अजितचा। चेतन पाटील नाव मोठं आहे मित्र, काम मोठं करावं लागेल। बघूया चेंडू क्रमांक 5वा, इथे स्विच हिटचा अटेम आहे, लॉंग स्टॉपला मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि इथे संघर्षाचा चौकार चेतन पाटीलच्या बॅट मधून आलाय। एस सौरभ तरे थँक्यू। धावसंख्या पोहोचली ती 19 वर। चेंडू असेल तो शेवटचा। अप्रतिम दुर्वेद संघाकडची कामगिरी आहे, उल्लेखनीय कामगिरी, दखल घेणारी कामगिरी आहे, गुड बॉलिंग। पुनश्च तयार होताना समीर चेतन पाटीलच्या अगेन्स्ट अंतिम, यावेळेला मात्र खेळायचं होतं सरळ हॉरिझॉन्टल बॅटने, टो लागते, चेंडू सरळ जातोय, तो मिडॉनला सिंगल कंप्लीट झालाय। षटकाची इथे समाप्ती, 3 षटक 20 धावा। त्यानंतर 2016 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक एक आकर्षक चषक आम्हाला प्रोव्हाइड केले, सौजन्य केले कैलासवासी सुमती जनार्दन साने शिवणसई यांच्या स्मरणार्थ आदरणीय किशोरजी जनार्दन साने साहेब साखरे यांच्याकडनं। तर स्पोर्ट्स शूज आम्हाला सौजन्य सचिन दादा पाटील जलसार। पुढच्या वर्षासाठी संपूर्ण आमचे जे दाते आहेत, ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य करतात वस्तुरूपानं किंवा आर्थिक रूपानं, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। आणि नक्कीच आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी एक चांगल्या शुभेच्छा देतोय। आपण असाच मदतीचा हात सदैव आमच्या सोबत ठेवावा। कहते की नेहमी म्हटलं जातं की स्नानानं तुमचं शरीर पवित्र होतं, जप केल्याने तुमचं मन पवित्र होतं, ध्यान केल्याने तुमचं चित्त पवित्र होतं आणि दान केल्याने तुमचं धन पवित्र होतं। म्हणून इथे दानशूरपणा हा महत्वाचा आहे। एंड ऑफ दी 3rd ओव्हर 20 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस। इथून मात्र चिंता सतावताना प्रामुख्याने DC हमरापूर संघाच्या दिशेने आणि एक जबरदस्त स्टार्ट दिली गेले, ती म्हणजेच आपण बघतायत दुर्वेद संघानं ग्रेट स्टार्ट आहे। या स्टार्टला पुढे तुम्हाला घेऊन जावं लागेल। जी तुम्ही पकड ओपोनेंट टीम कडे बनवलेली आहे प्रेशरची, ती तुम्हाला कन्सॉलिडेट करावी लागेल आणि त्यासाठी तुमची जी गोलंदाजी आहे ती निरंतर तुम्हाला अशी ठेवावी लागेल। आणि इथून सहयोग आणि चेतन पाटीलला याच्यावरती उपाय शोधावे लागतील की ओपोनेंट टीमच्या विरोधामध्ये आम्ही विस्फोटक आगाज कसा करू। बघूया जसं 4थं षटक स्टार्ट होईल, पुनश्च नितीन पाटील राहतील आपल्या समवेत। थँक्यू अजित पाटील सर। धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटकाची समाप्ती झाली। DC हमरापूर हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतात सुपर कामगिरी केली सध्या गोलंदाजानं। 18 चेंडूची समाप्ती झाली। स्कोर कार्डवर आपण टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचलाय 20 रन्स विदाउट लॉस। इकडनं मोमेंटम शिफ्ट करावा लागेल, गिअर चेंज करावा लागेल, एक मोठ्या टार्गेट कडे वाटचाल करावी लागेल। गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज आपण पाहिलं पुन्हा एकदा सूरज, ज्याने मात्र दुसरं षटक करताना फक्त धावा खर्च केल्या 3, तो सूरज गोलंदाज मार्कवर। पुन्हा एकदा ऑन साइडला करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मस्त कला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार, खेळाडू कक्षाला अभिवादन करताना येतोय। चषक
चौकार 4 धावा. थँक्यू. धावसंख्या 4 ने फ्लाय होतोय. 24 रन स्कोर कार्ड, 24 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. सूरजवर हल्ले चढवावे लागतील. इकडनं मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करावा लागेल. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज स्विच इट करण्याचा प्रयत्न केलाय. सरळ बॅटने धावा येतात, काही आवश्यकता नाहीये. एकंदर आपण पाहिलं तर डॉट चेंडू होतोय. इकडनं आत्मविश्वास वाढला जाईल गोलंदाजचा, कारण पहिल्या चेंडूवर चौकारला होता, तदनंतर हा डॉट चेंडू येत आहे. धावसंख्या एकंदर स्थिरावलंय. 24 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. 24 रन विदाउट लॉस. अजून एकही विकेट्स गमावला नाहीये. ही जमेची बाजू असेल, परंतु इकडनं धावा येणं गरजेचं असेल हमरापूर या संघासाठी. सूरज पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूने. प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र विकेट क्रमांक 1 चेतन बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का लागतोय डीसी हमरापूर या संघाला 24 या धावसंख्येवर. வாடி வாடி நாட்டுக்கட்ட வசமா வந்து மாட்டிக்கிட்ட. थँक्यू. पायाची हालचाल आपण पाहिली नव्हती. एकंदरीत क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क खूप गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 24 धावा या स्कोर कार्डवर. न्यू बॅटर निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दिनेश पाटील आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. धावसंख्या आपण पाहिली 24 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. इकडनं गिअर चेंज करावा लागेल डीसी अमरापूर या संघाला, कारण बराच दूरवरून प्रवास केलाय. चांगली बॅटिंग दाखवावी लागेल. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक टिपूर्ण पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. चेंडू होतोय सी मारेशा बार येतोय. संघर्षाचा एकदा चौकार 4 धावा. थँक्यू. दिनेश यांच्या बॅट मधून आलेला एक चौकार ठोठावला जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 28 रन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. 28 धावा, एक गडी बाद होतोय. चर्चा करण्यासाठी मात्र इथे भाग पडलं जाते, कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोठावला गेलाय आणि डगआउट मध्ये सेट होऊन यावं लागेल. एकंदर आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर मार्गस्थ झालाय 4थं आणि चेंडू फेकून झाले. तर आमचे स्कोरर दर्शवतात की 4 चेंडूची समाप्ती झाली. अमरजी पाटील उत्कृष्ट गुणलेखक जरूर आपण पाहू शकतात. जतीनजी किणी यावेळेस आता पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघाले इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर फिल्डर. गेट इन 4 रन. चौकार येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुपर कामगिरी करतोय सध्या दिनेश हा फलंदाज. आता मात्र हल्ले चढवले जात आहेत सूरजवर. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज. बॅटची एज लागला. यावेळेस मात्र नशिबाची साथ मिळते. चेंडू होतोय सी मारेशा पार. फरार. 3 चेंडूवर 3 चौकार येतात. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 36. 36 धावा या स्कोर कार्डवर. 3-4 षटकांची समाप्ती. धावसंख्या आपण पाहिली डीसी अमरापूर या संघाची 36 धावा, 1 गडी बाद. डीजे राकेश इन द मिक्स. मान जरे बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे फेटे. हाँ मान जरे बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप रहेगा. बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेंगी. गोली पर गोली चलेंगी. गोली गोली
थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकाची समाप्ती झाली. 36 धावा या स्कोअर कार्डवर आपण पाहू शकतात. हरीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 36 धावा या स्कोअर कार्डवर. अजूनही विचार केला तर 12 चेंडूचा खेळ शेष आहे. हे षटक आपण पाहिले ना तर तब्बल धावा खर्च केल्या तर अजित सर 16 धावा, म्हणजे हे षटक अमरापूर संघासाठी मला चांगलं साबित झालंय. सुपर. इकडनं गिअर चेंज केलाय. पुन्हा एकदा पंच विराट नायर सर दोन्ही आज समांतर करत आहेत. धावसंख्या एक अवांतर येते. 37 धावा या स्कोअर कार्डवर. अजित पाटील सर मागचे षटक आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या. सूरज वर हल्ले केले, ज्या सूरजने सेकंड ओव्हर हाताळताना फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या मागचं कारण आहे मिस्टर दिनेश मैदानाच्या आतमध्ये आले. दिनेश या नावाचा अर्थ आहे राजा माणूस, आणि म्हणूनच त्यांची बॅटिंग राजासारखी झाली असं म्हणायला हरकत नाही. जसं नाव तसं काम. येस सर. यावेळेस मात्र संयोग यांच्या बॅटमधून एक खणखर जबरदस्त संघर्षाचा षटकार येतोय, कारण संयोग पहिला तर थोडा स्ट्रगल करत होता, पण तो यावेळेस मात्र या श्लोकने आत्मविश्वास वाढेल अजित सर. संयोगनं मात्र बघितलं की आता मला खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. दिनेशच्या सोबतीने किल्ला लढवायला लागेल, आणि संयोगनं आपला इंटेंट चेंज केला आणि सरळ चेंडूला लॉफ्ट करत पाठवून दिले षटकारासाठी. ही खरी स्ट्रेंथ आहे संयोगची. आता सूर सापडलाय. गोलंदाजाला कमबॅकिंग करावं लागेल इथे, दुर्विच्छा गोलंदाजाला. या वेळेला बॅक टू द बॉलर नाही ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. सिंगल कंप्लीट झाले. धावा वेगाने येत आहेत नितीन पाटील सर. धावा स्कोअर कार्ड वरती 44, आणि या षटकातील चेंडू येणे शेष आहेत आणखीन 2, 4. आणि हा जो बॅटर आहे मिस्टर दिनेश, जसं मी बघितलं की दिनेश या नावाचा अर्थ राजा, आणि खऱ्या अर्थाने आपली राजेशाही थाट काय असतात हा दाखवतो ना दिनेश. 3 चेंडू हा वरती 3 चौकार खेचलाय. तोच हा फलंदाज मॅन इन गोल्डन फॉर्म. यावेळेला थोडीशी एक्स्ट्रा ताकद. रडारमध्ये चेंडू होता, परंतु चेंडूची लॉफ्ट करताना कुठेतरी त्याची जी बॅकक्लिप होती ती भरपूर मोठी होती, आणि चेंडू हा पडल्यानंतर वेगाने गेला. डॉट बॉल आलाय. यस, इकडनं कमबॅक करावं लागेल हरीश या गोलंदाजाला. धावसंख्या आपण पाहिली तर 44 रन, 44 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा कमबॅक करतोय, आणि माझ्यात क्षमता आहे, प्रोटेक्शन आहे, मी कमबॅक करू शकतोय. गोलंदाजी हा चेंडू बॅक ऑफ द गुडलॅन हाताळल्यानंतर थोडासा आर्म साईज आपण बघतोय की चेंडूला कट केला, आणि अशा वेळेला मात्र जो बॅटर आहेत दिनेश मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे डॉट बॉल आला. एक डान्सर आपण बघतोय पंचक्रोशीमध्ये राजेंद्र करत, पारगावला बिलॉंग करणारा एक जबरदस्त डान्सर, त्यांचं आगमन झालंय. करूया त्यांचं वेलकम. इथे मिड ऑफ रिझनला चेंडू एक्झिक्यूट केलाय. सिंगल कंप्लीट झाले, आणि धाव्या स्कोअर कार्ड वरती 45 धावा या स्कोअर कार्ड आपण पाहू शकतायत. आता उर्वरित 1 चेंडूचा खेळ शेष. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 45 धावा या स्कोअर कार्डवर. पुन्हा एकदा संयोग हवाई सफर इथे घडवेल का? अंतिम चेंडू म्हणजे उर्वरित 7 चेंडूचा खेळ शेष आहे या पहिल्या इनिंगचा विचार केला तर. गोलंदाज गोलने मार्क हरीश. हो, अँगलने गोलंदाजी टाकतायत. चांगला फिनिश केलाय. धावसंख्या आहे ती 45. येणारे 6 चेंडू. इथून मात्र डीसी अमरापूर संघाचा गेम प्लॅनिंग असेल 15 धावा, आणि इथून मात्र दुर्वे संघाचा प्लॅनिंग असेल कमीत कमी धावा. ऐकावा एक सौरभ तर एक सुंदर सॉन्ग. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरमध्ये. आपण पाहत आहात एकविरा चषक साखरेज 2024 शानदार डौलदार आयोजन आपण पाहू शकता. सलग आजचा 4था दिवस, आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवर आला गोलंदाज शैलेश. हा गोलंदाज. अंतिम षटक असेल डेट ओव्हर. पुन्हा एकदा यावेळेस काही घडलं जाईल तर पंच मात्र सहमत नाहीये. टेस्टनच्या वरून चेंडू जातोय, त्याच कारणास्तव ही फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकता. सुपर. षटक क्रमांक अंतिम आहे, आणि चेंडू पहिला हाताळला गेलाय निर्धाव. सुपर. शैलेश हा गोलंदाज आपण पाहू शकतात. अंतिम षटक. यावेळेस मात्र पंच सहमत आहेत. दोन्ही आज सहमत करतात. अजित म्हात्रे सर. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 46. 46 धावा
या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुपर मॅच रंगताना एका बाजूने डीसी हमरापूरचा संघ, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर AK1000 दुर्वेश. म्हणजे दोन्ही जवळचे संघ आहेत, एकमेकांसमोर कित्येक वेळा खेळलं असेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 46 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश. यावेळेस मात्र जबरदस्त दिनेश पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. संख्या आता आपण पाहिली तर टीमची टोटल 52 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. इकडनं मात्र क्या बात आहे, मी मात्र थांबणार नाहीये. थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर 58 धावा या स्कोर कार्डवर सुपर फलंदाजी पाहायला मिळत आहे. दिनेश पाटील ऑन फायर, बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा षटकार येईल का? 9 चेंडू आणि 25 धावांचं योगदान. प्रेशर प्रेशर सर्व काही पाहायला मिळतंय. गोलंदाजा मार्कवर आपण पाहतोय शैलेश, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आले. तदनंतर हे प्रेशर दबाव सर्व काही पाहायला मिळतंय. धावसंख्या आपण पाहिली तर 59 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुरुवातीला स्ट्रगल करत होता संघ, तदनंतर सुपर कमबॅक केलंय डीसी हमरापूर या संघाने. एक धावेती परिपूर्ण केल्या. डीपचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. चांगल्या क्षेत्ररक्षणामध्ये फेकी करतायत. तत्पूर्वी चांगली कॉलिंग असेल. येस, नो अँड वेट 3 शब्द खूप महत्वाचे आहेत आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. तत्पूर्वी एकेरीने धावफलक पुढे जातोय. टीमची टोटल 60 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. संयोग अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहिलाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष. 60 धावा या फलकावर. पुन्हा एकदा खराब लाईन लेंथ जी होत आहे. तुमच्याकडे वेग असून चालणार नाही, तर अचूक दिशा, अचूक टप्पा असणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलंय 61. 61 धावा या स्कोर कार्डवर. सुपर कामगिरी केली. पहिले 3 षटकार पाहिली, थोडंसं स्ट्रगल करताना पाहिली. तदनंतर चौथ्या षटकापर्यंत मात्र जबरदस्त गोल फलंदाजी पाहिलंय. यावेळेस मात्र फुल सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक 6 धावांची मोहर उमटवतोय मिस्टर संयोग. या गाण्याची फरमाईश आली होती आणि फरमाईश पूर्ण केली सौरभ तरेने. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 67. 67 धावा या स्कोर कार्डवर. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. काही जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळालंय. पहिली 3 षटकं पाहिली 9 धावा. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला 3 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. तदनंतर चौथ्या षटकानंतर गिअर चेंज केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट्स प्राप्त केलाय आणि 6 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. 2 गडी बाद, 67 धावा आणि नेक्स्ट आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगसाठी असेल 68 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तत्पूर्वी 2 संघनायक विनंती असेल. रिद्धी 11 मनोर आणि त्याच्या विपक्ष स्मिथ स्मॅशर्स मासवण. मी आमंत्रित करीन टॉस बॉक्सच्या दिशेने या, जिथे टॉस केला जाईल. मी बापाचा रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझ्या राणीचा. अग इंस्टावाला नाही तुझा गाववाला, मी बॉयफ्रेंड आहे.
जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला चला टॉससाठी या दोन्ही संघांना विनंती असेल रिद्धी इलेव्हन मनोर आणि स्मिथचा स्मॅशर मासवण या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. मी नरेशजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नरेशजी पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. चला मासवण संघाचा कडा उपस्थित झालाय. तदनंतर रिद्धी इलेव्हन संघाच्याही संघनायक उपस्थित होत आहेत. नरेश पाटील साहेब आमच्या समवेत जोडले जाते त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. चला या टॉस केला जाईल दोन संघामध्ये. एका बाजूने आपण पाहू शकता रिद्धी इलेव्हन मनोरचा संघ, दुसऱ्या बाजूने स्मिथ स्मॅशर मासवण. तर मासवण कॉलिंग करेल. एका बाजूने आपण त्यांना एकविरा आणि नागदाई देवी एकंदरीत असेल. एकविरा कॉलिंग केल्या एकंदरीत आपल्याला आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस डिसिजन असेल. प्रथमतः क्षेत्ररक्षण निर्णय घेईल. समोरच्या संघाने सकाळी चांगली कामगिरी केली होती. जास्तीत जास्त धावांचं टार्गेट केलं. किती धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 6 षटकांमध्ये त्यांना आम्ही 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कुठले ट्रम्प कार्ड गोलंदाज तुमच्याकडे असतील? आमच्याकडे जयेश, मनोज, रतीश. सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केलंय. तोच परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केले का? तिथं कसं वाटतं आयोजन नियोजन? 6 षटकांचे सामने आपण पाहू शकता. खरोखर चांगलं आयोजन नियोजन आहे आणि अशाच 6 षटकांच्या टुर्नामेंट सगळीकडेच व्हाव्यात. खरोखर चांगलं आयोजन आहे. यस टॉस जीते तो आप क्या निर्णय लेते? हम भी फील्डिंग करते लेकिन सुबह में हमने बैटिंग किया था तो हम 70 प्लस बनाने की कोशिश करेंगे. आपण स्मॅशर मासवण या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. थँक्यू कॅमेरामॅन. जाऊया आपण कॉम्पिटिशन जिथे अजितजी पाटील सर असतील. चला मॅचला सुरुवात होतो. एकंदरीत आपण पाहू शकतात टार्गेट असेल ते 68 धावांचा टार्गेट असेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. खूप आपण पाहू शकतात कॅमेरामॅन साठी मला स्पेशल बॅनर आणि पाटील नेटवर्क्स असं पहिल्यांदा मी बघतोय. आमचे कॅमेरामॅन चांगले कॅमेरा वर करतायत. चला 2 गोलंदाज आतमध्ये दाखल झाल्यात. प्रदीप आणि मयूर अशी जोडी दाखल झालाय. तर निलेश गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅचला सुरुवात होतोय. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. एकंदरीत टार्गेट जरूर सेट केलंय. 68 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या तैनात केल्या गेल्यात. एक आपण पाहिला तर कौ कॉर्नर मिड विकेटच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक लंगॉपचा क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू पाहिला तर एक हळवा चेंडू होता. धीम्या गतीने हाताळण्याचा प्रयत्न केलाय. निलेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी. चांगली स्टार्ट प्राप्त करतोय. 68 धावांचा एकंदरीत पाठलाग करायचा आहे.
गोलंदाज निलेश हा गोलंदाज आपण पाहू शकतात. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. एकविरा चषक 2024 आपण पाहत आहात. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. सिंगलने श्रीगणेशा केला जातोय, तो 1000 दुर्वेश या संघाचा. 68 धावांचं भलं मोठं लक्ष असेल, चांगली सुरुवात होणं गरजेचं असेल. धावसंख्या आपण पाहिली 2 चेंडूच्या समाप्ती अखेर सिंगल येते स्कोर कार्डवर. एका बाजूने आपण पाहिलं तर प्रदीप आणि मयूर अशी जोडी दाखल झालंय. 2 चेंडू फेस करताना सिंगल आलंय. धावसंख्या 68 धावांचा केनेत पाठलाग केला जातोय. नेक्स्ट मॅच असेल काटेकी टक्कर. एका बाजूने रेड्डी 11 मनोरचा संघ सकाळच्या सत्रामध्ये काही जबरदस्त कामगिरी केली. तदनंतर स्मिथ स्मॅशर बासवनचंही मात्र कौतुक करावं लागेल, खूप चांगली गोलंदाजी केली. तदनंतर 3 षटकामध्ये मॅच फिनिश केला होता. दोन्ही बलाढ्य मजबूत संघ एकमेकांसमोर असतील. यावेळेस मात्र बॅटची एज लागली जाते आणि विकेट क्रमांक पहिला धक्का लागतोय. मयूर बॅक टू द पॅव्हलिंग गोल्डन डकचा शिकार जरूर ठरला गेलाय. 1 या धावसंख्येला लागतोय पहिला धक्का दुर्वेश या संघाला. आपण पाहिली तर 1 धाबी स्कोर कार्डवर 1 विकेटचं पद झालंय. मयूरने मात्र हताश हतबल मनाने मात्र माघारी परततोय. इकडनं पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. समीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भागीदारी रचणं खूप गरजेचं असेल. 68 धावांचा पाठलाग केला जातोय. चेंडू फेकून झालाय 3. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट आलाय. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेट अँड वॉच केलंय. क्षेत्ररक्षक आहे सुपर्ब, इथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय आणि झेल ही टिपला गेलाय. फलंदाज झालाय इथे फेल, कारण क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. 2 गडी बाद 1 धाव ही स्कोर कार्डवर एसडीजे. डिझे वादन करताय सौरभजी तरे. धावसंख्या आपण पाहिली तर 1 धाव 2 गडी तब्बल बाद झाल्यात. अडचणीत आहे संघ सध्या. 1000 दुर्वेश हा संघ संकटमोचक कोण ठरेल या संघासाठी. इकडनं पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. प्रयत्न जरूर चांगला केला होता समीरने, परंतु पहिल्या चेंडूवर सुपर्ब झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र कडे हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जातोय. डीप पॉइंट रिजन मध्ये थांबणार नाहीये. चेंडू ते सी मार्शा पार जातोय आणि मिळतोय हा चौकार. 4 धाबा. मेरे खिलाफ थँक्यू. 4 धाबांची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 5 धाबा या फलकावर. षटक क्रमांक पहिला अंतिम चेंडू असेल आणि या चेंडूवर आणखीन एखादा मोठा स्ट्रोक येणं गरजेचं असेल. प्रयत्न जरूर चांगला केला होता, परंतु 23 तर चेंडू पाहायला म्हणतोय आणि डॉट ने पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पहिली टीमची टोटल 5 धाबा 2 गडी बाद. एक छोटीशी 2. थँक्यू. आपण पाहिलं तर 1 षटकाची समाप्ती. निलेशने काय सुपर्ब गोलंदाजी केली. जरी 1 चौकार लगावला तरी 2 विकेट्स महत्वपूर्ण प्राप्त केल्यात.
दुर्वेश संघ सध्या अडचणीत आहे. संकटमोचक कोण ठरेल या संघासाठी, कारण येणारे चेंडू आपण पाहिली तर 30 चेंडू आणि 63 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. सुरुवातीला आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर अमरापूर संघही स्ट्रगल करत होता. चेतन पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. 30 चेंडू आणि अजूनही 63 धाब्यांची आवश्यकता असेल. 68 धावांचा किती पाठलाग केला होता टीमची टोटल आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 5 धावा हे जरूर पाहू शकतात. चेतन गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज मार्कवर चेतन. एका बाजूने आपण पाहिलं तर प्रदीप. पुन्हा एकदा बॅटची कड लागते आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हलियन जाईल. तिसरा धक्का लागतोय तर टीम AK 1000 दुर्वेश या संघाला 5 या धावसंख्येवर. सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर संघ अडचणीत आहे दुर्वेश हा संघ, कारण 3 गडी बाद झाले. धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 5 धावा या स्कोर कार्डवर आणि 68 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. भागीदारी रचना खूप गरजेचं असेल, अन्यथा 1 वर्ष या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर टीमची टोटल 5 धावा, 3 गडी बाद होत आहेत. सूरज न्यू बॅटर एका बाजूने सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 5 रन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय चेतन हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळत आहेत. जित मात्र सर दोन्ही ह्यात समांतर केले जात आहेत. धावसंख्या 1 ने फ्लाय होतय. 6 रन स्कोर कार्ड. 6 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. 68 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय. म्हणजे अजूनही विचार केला तर 62 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि चेंडू आहे तुमच्याकडे 29. पुन्हा एकदा यावेळेस स्वतः क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. सुपर. फक्त 1 धाव आपण पाहू शकतात. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण एफर्ट लावले गेल्यात. असं वाटत चेंडू निघून जातोय की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र अडवला गेलाय चेंडू आणि धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा या स्कोर कार्डवर. सुपर क्षेत्ररक्षण. 2 चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांकात दुसरा मार्गस्थ असताना आपण पाहू शकता इकडनं पार्टनरशिप बिल्ड होणं दुर्वेश या संघासाठी महत्वपूर्ण असेल. सध्या अडचणीत आहे संघ आपण पाहू शकतात. AK 1000 दुर्वेश हा संघ आपण पाहू शकतात. सुपर मॅच रंगताना 2 संघामध्ये. एका बाजूने दुर्वेशचा संघ, दुसऱ्या बाजूने हमरापूरचा हा संघ आपण पाहू शकतात. गोलंदाज गुलमार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय चेतन. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार येतोय. चौकार. 4 धावा. चारी बाजूला दर्याचं पाणी उलटी घडाविली पाषाणी. चारी बाजूला दर्याचं पाणी उलटी घडाविली पाषाणी. हे बसली एडवण गावी नाही माझी आशा पुरी माऊली. बसली एडवण गावी नाही माझी आशा पुरी माऊली. बसली एडवण गावी नाही माझी आई आशापुरी एडवण गावची ग्रामदेवता. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलंय 11 धावा या स्कोर कार्डवर. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. एकंदरीत चेतनच्या बॅटमधनं पाहिल्या तर 2 चौकार जरूर ठोकल्या गेल्यात. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठलाग केला जातो. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि हा ना करताना 3 धाबा इथे कंप्लीट केल्या जातात. 3 धाबांची स्कोर कार्ड वाढला जातोय. 14 रन 14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 26 चेंडू आणि 54 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. पार्टनरशिप जर बिल्ड होत आहे तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल आणि 1-2 आणखीन विकेट्स प्राप्त करतायत तर हमरापूर संघ
हा बी होताना आपण पाहू शकणार आहात. परंतु जर त्याला थरा नाही आहे, चांगलं कमबॅक करावं लागेल. एका बाजूने सूरज, दुसऱ्या बाजूने चेतन, अशी जोडी आपण पाहू शकतायत. संकट भौचक ठरावं लागेल तुमच्या संघासाठी. पुन्हा एकदा चेतन गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. शपल करण्याचा प्रयत्न केलाय. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करतोय चेतन हा गोलंदाज. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावलंय 14 या अंकावर. 14 रन स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. एखादा हवाई सफर येईल का, बिग हिट येईल का. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर अंतिम चेंडू. यावेळेस मात्र बॅटच्या रडारवर आला नाहीये चेंडू, परंतु निघून जाईल. तत्पूर्वी सी मारेशा पार येतोय चौकार आणि 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलंय 18 धावा, 2 गडी बाद, 3 गडी बाद, 18 असतील. अर्थातच युट्यूब लाईव्ह तर त्यांच्याबद्दल कधी चर्चा होत नसते. सर्वात लवकर येणारे आणि सर्वात लेट जाणारे हे चेहरे आहेत या स्पर्धेला किंवा कोणत्याही खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती किंवा आमच्यासारख्या समालोचकांना ओळख देण्याचं काम युट्यूब लाईव्ह वाले करत असतात आणि यांना देखील रिस्पेक्ट मिळणं भरपूर गरजेचं आहे. गेला ज्या प्रकारे तुम्ही समालोचकांची, पंचांची रिस्पेक्ट करत असता, मैदानामध्ये आयोजकांची रिस्पेक्ट करताना, त्याच प्रकारे युट्यूब लाईव्हची देखील रिस्पेक्ट तुम्ही करायला हवी. कारण खऱ्या अर्थाने हेच ते चेहरे आहेत जे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला ना एक वेगळ्या लेवलवरती, एका मोठ्या लेवलवरती आणि एक स्टँडर्ड दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सो आजच्या दिवसाला एकंदरीत संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला जी काही ओळख आहे ना ती युट्यूब लाईव्हने दिली आहे. सो रिस्पेक्ट फॉर देम ऑल्सो. थँक्यू मुनीत कुडू. आमचा समालोचन कक्ष दाखवत आहेत आणि क्लिप सध्या गाजत आहे, कारण खूप त्यांचाही मात्र सन्मान केला पाहिजेत, कारण चांगलं काम ते करतायत सध्या. पाटील नेटवर्क्स आपण पाहू शकतायत. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 18 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 24 चेंडू आणि धाव्यात 50. 24 गेंदे 50 रनों की जरूरत. इकडनं मोमेंटम शिफ्ट करावा लागेल आपल्या बाजूने. 1000 दुर्बेश या संघाला. तर विकेट्स जर प्राप्त करतात DC हमरापूर संघ, कमबॅक करण्याची पुन्हा एकदा संधी असेल. सध्या समसमान स्थिती आहे. 24 चेंडू 50 धाब्यांची आवश्यकता. एका बाजूने चेतन, दुसऱ्या बाजूने सूरज, अशी जोडी आपण पाहू शकतात. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज दिनेश हा गोलंदाज आपण पाहू शकतात. दिनेश पाटील गोलंदाज मार्कवर. 24 चेंडू 50 धाब्यांची अजूनही गरज आहे. सध्या स्कोर कार्डवर आपण पाहिली तर 2 षटकाची समाप्ती झाली. 18 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुपर मॅच रंगताना 2 संघामध्ये नेक्स्ट मॅच खूप महत्वाचं असेल. एका बाजूने रिद्धी 11 मनोरचा संघ, दुसऱ्या बाजूने स्मिथ स्मॅशर्स मासवनचा हा संघ असेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपात हाताळतोय. कमबॅक करतोय तुझा संघ आपण पाहू शकतायत हमरापूर. पहिला चेंडू येतोय डॉट. दिनेश पाटील हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. एका बाजूने चेतनच्या बॅट मध्ये 2 चौकार जरूर पाहिल्या. तदनंतर सूरजच्या बॅट मध्ये 1 चौकार आलंय. आता 23 चेंडू आणि 50 धाब्यांची आवश्यकता असते बेजासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज ट्रॅकवर. दिनेश पाटील क्या बात है. यावेळेस मात्र द्विधा मनस्थितीत होते फलंदाज मिस्टर चेतन. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत. ते मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते. दिनेश पाटीलच्या बाजूने सुपर गोलंदाजी करतोय. चेंडू आहेत तुमच्याकडे आता 22 आणि बनवायचे आहेत तुम्हाला अजूनही 50 धावा. 22-50चं इक्वेशन पाहू शकतात. गोलंदाज गोलमार्ग पुन्हा एकदा. यावेळेस मात्र शफल होऊन केला गेलाय. एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल ब्रॅडन मॅकलम स्टाईलने उडवला गेलाय. येतोय षटकार 6 धावा. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक
सध्या या स्पर्धेचा बोलबाला आहे एकविरा चषक साखरे बीच 24 आपण पाहू शकता. स्कोर कार्डवर आपण पाहिले तर जाऊन पोहोचलंय 24 24 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये, सिंगल येते थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू निघून जातो. पाठला केला होता 2 धावा इथे सहज पूर्ण केला. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? इथे 3 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलंय 27 27 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. 20 चेंडू आणि 41 धाव्यांचं इक्वेशन अजूनही पाहायला मिळतंय. पार्टनरशिप बिल्ड होतंय तर आपल्या बाजूने हा सामना जरूर पाहू शकणार आहात. दुर्बेश एका बाजूने विकेटची नितांत गरज असेल हमरापूर या संघाला. चेंडू 41 धावा इक्वेशन पाहायला मिळतंय. सूरज ज्यांच्या बॅट बंद शेवटच्या चेंडूवर एक चौकार जरूर पाहिला होता. धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 27 धावा या स्कोर कार्डवर. लॉस ऑफ 3 विकेट्स 3 गडी बाद 27 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोल मार्कवर सज्ज असलेला दिनेश चेंडू फेकून दिला. आतापर्यंत 4 चेंडू मागे 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या. थोडा स्पीडअप करा कारण टाइमर सेट केलं गेलंय. सामनाही क्रुशल असेल. चला गोलंदाज थोडासा स्पीडअप करा. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 27 रन स्कोर कार्ड. आतापर्यंत 13 मिनिटे खर्च झाले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. साहिलजी पाटील मात्र आम्हाला दर्शवतात यावेळेस सुपर चेंडू हाताळला जातोय. तत्पूर्वी एक सिंगल येथे लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28. अजूनही 40 धाब्यांची आवश्यकता आहे आणि आमचे स्कोरर दर्शवतात की चेंडू आहे तुमच्याकडे 19 चेंडू 40 धावा असं इक्वेशन आपण पाहू शकतात. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडू या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का? बिग हिट येईल का? पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. ते काय घडलं जाईल तर 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय आणि 68 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकता दुर्बेश हा संघ जाऊन पोहोचलाय 30 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. येणारे आता 18 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 38 धावा. या ऐकूया छोटीशी धून. यस सौरभ. पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. एकविरा चषक ठेवलायो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलायो साखरे या गावात. थँक्यू. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा. आली थँक्यू. मंगलदासची घरात मात्र शुभेच्छा देत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन त्यांचे मनपूर्वक आभार असेल. धावसंख्या आपण पाहिली 30 धावा या स्कोर कार्डवर. पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय. तत्पूर्वी आपण पाहिलंय तर या मॅच मध्ये मात्र दमखम दाखवत आहेत सध्या गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर आलाय निलेश पाटील हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. 30 रन्स 30 धावा या स्कोर कार्डवर. अजूनही विचार केला तर 38 धाब्यांची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू आहेत 17. 17 गेंदे 38 रनों की जरूरत. यावेळेस पुन्हा एकदा आमच्या समवेत अजित पाटील सर जोडले जात आहेत. त्या मॅच मध्ये इकडनं कमबॅक करावा लागेल दुर्बेश संघाला कारण 17 चेंडू 38 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला. सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावांची मोहर उमटवलंय. ती फलंदाज सूरज यांच्या बॅट बंद येतोय. षटकार 6 धावा.
धावा स्कोर कार्ड वरती 36, 16 आणि 32 इक्वेशन. प्रत्येक चेंडू मागे 2 धावेची गरज. कमबॅकिंग करताना दुर्वेश या वेळेला चांगलं टफ फाईट आहे. जबरदस्त संघर्ष. क्रिकेटच्या खेळामधलं चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण करतायत की कोण जिंकेल, आणि हेच खऱ्या अर्थाने क्रिकेटला लोकप्रिय बनवतंय. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. सिंगल कंप्लीट केले आणि तेवढ्याच अप्रतिम पद्धतीने चेंडू मात्र फेल्ड केला जातोय. धावसंख्या 1ने 37 वर पोहोचेल. जबरदस्त रणसंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व एकमेकावर वर्चस्व प्रस्थापित करताना निर्माण केलेली लढाई, आणि ती आणि फक्त माझ्या बाजूने फिरावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा. रखरख त्या उन्हामध्ये एका बाजूने दुर्वेश संघ तर दुसऱ्या बाजूने DC हमरापूर संघ 100% देण्याचं योगदान करतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दाखल झालाय. आपण बघतोय चेंडू क्रमांक असेल 4. आहा, या वेळेला मात्र चेंडू काय राईज झालाय. गुडलेंथ वरून चेंडू थोडासा बाउन्स झाला. डॉमिनेट केलं तिथे स्ट्राईक एंडच्या बॅट्समनला मिस्टर चेतनला. एक अप्रतिम चेंडू आहे. सुंदर पिचिंग आहे. खांद्याचा उपयोग आहे आणि गुडलेंथ वरून चेंडूला उडवलं गेलंय. दॅट्स अ ब्युटी ऑफ बॉलर. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वर राईट अमोर द विकेट. इथे गतीला परिवर्तन केलंय. सुंदर व्हॅरिएशन. ही काबिलियत आहे गोलंदाजाची. फलंदाजाच्या ताकदीला विभाजन करणं म्हणजे चेंज ऑफ द पेस. त्याच्या फुटवर्कला रीड करणं म्हणजे त्याच्यावरती प्रेशर कन्वर्ट करणं, आणि ह्या गोष्टी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाज बघायला मिळतोय. आता चेंडू आहे तर 13 आणि 30 धाब्यांची आवश्यकता. निलेश हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक येईल का? कारण मागच्या आपण पाहिलं तर एक षटकार जरूर आलाय सूरज यांच्या बॅट मधनं. अंतिम चेंडू असेल. 13 गेंदे 30 रनों की जरूरत. गोलंदाज गली मार्कवर पुन्हा एकदा लाईन करण्याचा प्रयत्न केला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करतोय. त्याद्वारे सिंगल येईल. सुपर रनिंग. चांगला फेकी आपल्याला पाहायला मिळालंय. आणि षटक क्रमांक आपण पाहिले तर 4 समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 39 धावा या स्कोर कार्डवर. आता येणारे 12 चेंडू 29 धाब्यांची आवश्यकता. एक छोटीशी धून. सौरभ तरे. नावाप्रमाणे सौरभचा जो अर्थ आहे सुगंध वाटण्याचं काम करतायत. संगीत जबरदस्त धून वाजवले या ठिकाणी. खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांना एक चांगलं एंटरटेनमेंट करतायत. 12 मध्ये 29 आणि चेतन पाटील एक उंचपुरा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. या मॅच मध्ये जान आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघांना समान संधी आहे. इथून जो चांगलं क्रिकेट खेळेल तो मात्र विजयाच्या समीप जाईल. इथून ज्याची कॉन्सन्ट्रेशन करण्याची ताकद जास्त आहे तो मात्र मॅचला उडवेल आपल्या बाजूने. चेतन पाटीलच्या अगेन्स्ट बॅटर उभा आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सूरज. एक सूरज तुम्हा आम्हाला ऊर्जा देतोय. दुसरा सूरज मात्र दुर्वेश संघाच्या मदतीला धावून येईल का हेही बघायला लागेल. बघूया. चेतन पाटील च्या अगेन्स्ट सूरज आहे. 12 मध्ये 29 आहेत. अशक्य नाही आहे परंतु थोडस कठीण कार्य आहे. कठीण कार्याला प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल मध्ये कसा परिवर्तन करेल. पुढचा चेंडू अप्रतिम ब्लॉक होल. काय चेंडू हाताळला गेलाय. चेतन एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. सुंदर सहयोग. मात्र चेंडूचा पिछा करताय. चांगला फील्ड केलाय. आणि आता 11 मध्ये गरज आहे ती म्हणजे 27 धावांची. जबरदस्त मॅच. एक अप्रतिम द्वंद्व. जबरदस्त संघर्ष. चेतन पाटीलची जर आमा ऍक्शन आपण बघितली थोडं कमी गतीने धावत आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडे जो वेळ असतो तो अप्रतिम पिचिंगला तो उपयोगामध्ये आणतात. स्लोअर यॉर्कर हाताळला गेला. ही एक खासियत राहिली. ज्या वेळेला तुम्ही तुमची ऊर्जा वाचवतायत त्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरीसाठी तुम्हाला मिळणारा वेळ हा परफेक्ट लेंथ लाईनला मेंटेन करतोय. यस. पुन्हा एकदा चेतन मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवला गेलाय सूरज यांच्या बॅट मधनं.
ये ना सूरत देखते है ना मूरत देखते, ये तो अपने टीम की जरूरत देखते है। क्या बात है, षटकार 6 धावा। थँक यू। 10 चेंडू आणि 21 ची गरज आहे। खोल दे पंख कहता है परिंदा, अभी उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, पूरा आसमान बाकी है। लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान, जितनी गहराई अंदर है उतना ही तूफान बाहर बाकी है। 10 चेंडू आणि 31 ची गरज। हा एकदा पुनश्च लॉंग ऑफ रिझनला एक्झिक्यूट केलाय, चांगली फिल्डिंग आहे तिथे। सिंगल कंप्लीट केले, डायरेक्ट थ्रो आणि तिथे मात्र बॅकअप। ओ माय गॉड, जाटचा अपील होता, प्रश्न विचारला होता सहयोग किनीनं, हाऊ जाट तो आउट आहे का, पंच सांगता येत नाही। धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय आता 9-19 द्वंद्व आहे। एक जबरदस्त द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक, चित्त वेधक, रोमहर्षक, रोमांचक सामना आपण बघतायत। टफ फाइट मॅच, एका बाजूने DC हमरापूर आणि दुसऱ्या बाजूने AK1000 दुर्वेश। वडा मॅच, काय म्हणाल नितीन पाटील? सुपर मॅच रंगताना पाहायला मिळतोय, कारण प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाहीये आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाहीये। इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। गोलंदाज पुन्हा एकदा पुललेंचा चेंडू होता, यावेळेस मात्र खरपूस समाचार घेतलाय, चेंडू होतोय फरार, सीमारेषावर येतोय चौकार। चुकीचा चेंडू, त्याला कंप्लीट रीड केलं, थोडेसे शफल झाले, ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं आणि बॅकवर्ड टॉस केलेला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर। आता 8 मध्ये हवेत त्या 15। इथून मात्र 2 चेंडू महत्वाचे आहेत आणि तुम्ही म्हटलं प्रयत्नही रत्न ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि ते सातत्याने करणं गरजेचं आहे। ऐकूया सौरभ तरेला, कारण मॅच मध्ये प्रेशर वाढले। ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग। I am a disco dancer. I am a disco dancer. Hey, I am a disco dancer. थँक यू। आता चेतन पाटीलचे 2 चेंडू या मॅच चे भविष्य ठरवतील। 8-15 कंपल्सरी चेस, अतिशय सुंदर मिड ऑफ रिजनला एक्झिक्यूट केलाय। एक धाव, पॉपर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा अटेम आणि इथे एक्युरेट थ्रो। महत्वाचा बॅटर बॅक टू द पवेलियन कडे, मोठा मासा लागलाय गळाला, टेन्शन कन्वर्ट थोडस बॅटिंग टीम कडे। एका बाजूने सेलिब्रेशन, दुसऱ्या बाजूने टेन्शनचा माहोल आणि तिसऱ्या बाजूने सौरभ तरेचं सुंदर संगीत। शीशे की उम्र प्याले की आखिर बिसात क्या, टूटा जो दिल किसी। दोन्ही संघाकडे अनुभव भरपूर है, कहते हैं तूफान की कमी नहीं जीवन में, लड़ते हुए सफर करना होगा। जो भी मिलेंगे जख्म सफर राहों में, उन्हें ही जिंदगी का तजुर्बा कहना होगा। लाख जख्म खाने पर भी हर जख्म नया होगा, तजुर्बा चाहे कितना भी क्यों न हो, हर सफर नया होगा। यहाँ से हर सफर नया है। चेंडू आहे तुमच्याकडे 7, धावा बनवायच्या त्या 14 आणि इथे मात्र अंतिम चेंडू घेऊन दाखल झालाय मिस चेतन पाटील। समोर बॅटर आपण बघतायत हरीश। चांगला चेंडू, मिस टाइम मात्र शॉट आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झालंय। दुसऱ्या धावेचा अटेम होतो यशस्वी। 6 मध्ये हव्यात 12 आणि बारडोली गावातील एक अनमोल असं रत्न, संगीत क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारे एक नाव आणि समालोचन क्षेत्रामध्ये उंच कामगिरी करणारे आमचे परम मित्र प्रदीपजी पाटील साहेबांचं होते शुभागमन। त्यांचं करतोय आम्ही वेलकम। येस, वळूया मॅच कडे। 6 चेंडू 12 धावा, काय म्हणतील नितीन पाटील सर? जबरदस्त मॅच रंगताना, परंतु आधीची पार्टनरशिप खूप महत्वाची झाली, कारण 22 चेंडू आणि 49 धाब्यांची पार्टनरशिप तीच या मॅच मध्ये कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरलंय। परंतु पाया रचलाय, कळत चढवायचं आहे। चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि धावा बनवायचे आहेत 12। येस दिसते 6 चेंडू आणि 12 धावा। कहते हैं ना कि यहाँ पर अपनी इच्छा शक्ति को क्रिया शक्ति में, अपनी योजनाओं को यथार्थ से और अपनी संकल्प को सिद्धि से जोड़ने वाली इनिंग खेलनी होगी, तो आप मैच को, एक क्षण को अजरामर कर दोगे। बची हुई 6 में 12, मैच अभी भी ऑन है और सहयोग किन्हीं कहते कि आएंगे अब हम गेंदबाजी के लिए।
बची हुई 6 में 12 बचाए जा सकते हैं। नए बैटर आए हैं बीच मैदान में, हरीश टीम के कप्तान आ चुके हैं, यानी की सीपा सालार अब बीच मैदान में 6 चेंडू आणि 12च दोन बाय. इथून मात्र मॅच ऑन आहे आणि इथून हृदयाचे ठोके सुद्धा वाढतायत. मानवी शरीराकडे पाहिलं की असं वाटतं विधात्याने आपलं संपूर्ण कौशल्य, सौंदर्य, माधुर्य आणि त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा भर घालत ही मानवी विलक्षण अशी मानवी शरीर निर्माण केल्यात आणि ती जेव्हा संघर्षाने पेटून उठतात तेव्हा तो संघर्ष बघण्यासाठी प्रत्येकाचे डोळे विस्फारतात आणि प्रत्येकाचं मन हे त्या ठिकाणी आकर्षण केलं जातं. तोच हा मॅच 6 आणि 12चा. गोलंदाज मार्कवर हरीश यांच्या बॅट मधनं येईल का, परंतु सुपर झेल टिपला गेलाय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी कभी गम. ऐकूया एक छोटी सी दोन. DJ Vaibhav in the mix. थैंक यू. नेहमी आम्ही म्हणत होतो की जिंदगी की दो ही उसूल है, कभी खुशी तो कभी गम, इसके झांसे में कोई भी आ सकता है भाई, कभी तुम तो कभी हम. 5 मध्ये 12. मॅच रंगताना पाहायला मिळतोय सुपर मॅच. दोन संघामध्ये काटेकी टक्कर. एका बाजूने हमरापूरचा, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर दुर्वेशचा हा संघ सहजासहजी हार मानणार नाहीयेत, कारण चेंडू आहे तुमच्याकडे 5 बनवायचे आहेत, धावा 12. न्यूमान सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया. मोच भी चल बताएगी सागर साहिल का, कश्ती को मजेदार में लेके जाकर देखो, ये दुनिया तेरे कदमों में सिमट जाएगी मेरे दोस्त, मुश्किलों को आसान बना कर देखो. 5-12 चा बाटल आहे. मात्र सहयोगिनी काही कलात्मक साथ देतात डेथ ओव्हरला. जबरदस्त यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि प्रत्युत्तर ते देखील देखणं. कव्हर्सला एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ जाईल कार्पेटला रोल करत, जमिनीला गुदगुल्या करत. येतोय महत्वाचा चौकार. येस सौरभ. चेंडू परफेक्ट यॉर्कर लाईनचा होता, परंतु कव्हर्सला जो खेळलाय तो एक अप्रतिम बघायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईल मात्र या ठिकाणी सागर आपला क्लास दाखवतायत. अजूनही मॅच ऑन आहे. 4 मध्ये 8 ची गरज. इथून एक मोठा शॉट, परफेक्ट प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि इथून संयोग किनीला हवी आहे 2 चांगले चेंडू. यस, 2 डॉट चेंडू. इकडनं बाजूने पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्याच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर एक चौकार किंवा षटकांची नितांत गरज असेल. 4 चेंडू 8 डब्यांची आवश्यकता. एकदा लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. Umpire signal it is a wide ball down the leg side and umpire signal it is a wide ball. Score Monau 61. 4 ball remaining and just 7 run required to win. What a battle. Mr. Sayyuk Kini on bowling track. Oh my God, that's a comebacking Mr. Sayyuk Kini. 3 ball remaining and just 7 run required to win. Match is on and DC on play. Thank you. 3 चेंडू आणि 7 धावा हव्यात. नितीन पाटील घेतलास निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती, तयार हो फुटुनी दंड, मग छातीला लाव माती. आव्हान असू दे केवढेही, ताकद ठेव पेलण्याची, ढाल बनव स्वप्नाना आणि हिम्मत कर रोखण्याची. सांग जगाला ओरडून, हार मानणार नाही तोवर, शत्रू हारणार नाही. शर्यत अजूनही संपली नाही, कारण मी अजूनही जिंकलो नाही. 3 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता असं वाटत होतं. एका बाजून जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ना, तेव्हा असं वाटत होतं की दुर्वेश संघ सहज जिंकेल, परंतु कमबॅक केलंय डीसी हमरापूर संघाने. आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीये. 3-7चं समीकरण आहे. बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. हिरो बनण्याची संधी आहे, अन्यथा तुम्हाला 365 एक वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. अजित सर, जबरदस्त बॅटर. सहयोग किनीनं काय चेंडू हाताळलाय. न्यू बॅटर 3 मध्ये 7. पुढचा चेंडू
परफेक्ट यॉर्कर, दॅट्स अ ब्युटी. आता 2 चेंडू आणि हव्या त्या 7 धावा. कंपल्सरी चेसचा रूल्स बघूया. इथे मात्र स्ट्राईक घेताना बॅट्समन आपण बघतायत. चेतन 12 मध्ये 25 मारल्यात. खसलास जरा आज तू, राख होईल स्वप्नांची, एका क्षणात संपेल सगळं आणि अपेक्षा तुझी भंग होईल. बघूया या ठिकाणी 2 चेंडू आणि 7 धावा. काय म्हणाला नितीन पाटील सर या मॅच बद्दल? सुपर वार वरती केलाय पलटवार. काही जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळतोय. DC हमरापूर सहजासहजी आम्ही हार मानणार नाहीयेत. चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि बनवायच्या आहेत 7 धावा. जबाबदार असेल कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम आपण पाहू शकतात. चेतन हिरो बनायची संधी आहे. तुम्ही मात्र पाया रचलाय परंतु कळस चढवायचं आहे. येस अजित पाटील सर. यस सहयोग किनीने 2 चेंडू लाजबाब हाताळल्यात. 2 मध्ये 7. ओ माय गॉड, दॅट्स अ क्लीन बोल्ड. आता शेवटच्या चेंडूवरती 7 धावेची गरज आहे. इथून एखादा रन जरी आले असती, कंपल्सरी चेसचा रूल्स आहे. इथून जर लिगल बॉल जर हाताळले गेले सहयोग किनी यांच्याकडनं तर मॅच मात्र DC अमरापूर जिंकेल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचे चेंडू हाताळणार नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोण जिंकेल. येस सौरभ. प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु आईचा. तर अजित जी हा शब्द आता कोण यूज करेल? हे प्रभू ये क्या हुआ. कारण 1 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. इकडे जर चुकीचा एखादा चेंडू पडतोय तर कमबॅक करण्याची संधी असेल. कारण एका चेंडू मध्ये 10 धावाही आल्यात आणि एका चेंडू मध्ये 1 धावी होत नाहीये. असे अनेक रेकॉर्ड आपण बघितलेले आहेत. परंतु सहयोग किनीनं सहयोग जो दिलाय DC अमरापूर साठी सर्वात महत्वाचे खेळाडू आहेत. संघबांधीमध्ये सौरभ किनीचा एक मोठा हात आहे आणि त्याने शेवटच्या क्षणी ती जिम्मेदारी उचलत मॅचला जिंकवलंय. वेल डन चेतन पाटील, सौरभ किनी. हार्ड लक या ठिकाणी AK1000 दुर्वेश. मॅच मध्ये तुम्ही जबरदस्त कमबॅकिंग केली होती परंतु कोणाला तरी थांबावं लागतं आणि कोणतरी पुढे जात असतं. जिंकणं हरणं हे मैदानाच्या आतमध्ये नेहमी होत असतं. मनाने तुम्ही कधीही हारू नका. इथे आलात, जबरदस्त खेळाचं तुम्ही प्रात्यक्षिक दाखवलं, त्यासाठी तुमचं आम्ही करतोय कौतुक. आणि इथे मात्र फर्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करतोय प्रमोदजी शेडगे सर.